मानकरी सन्माननीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठाचं काम संपूर्ण जगाला माहीत आहे. माणुसकी धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे म्हणणारे नानाधिकारी यांनी या जगाला एक आदर्श अशा पद्धतीचा संदेश दिलेला आहे. जगा आणि जगू द्या, सहृदयी आपण एकमेकांचे आणि ह्या पर्यावरणाचे, स्वच्छतेचे आणि संस्काराचे खरं तर आपण सर्व वारसदार आहेत. अशा अनुषंगाने नाना धर्माधिकारी या प्रतिष्ठानने एक वेगळ्या पद्धतीचा संदेश हा जगभरामध्ये दिलेला आहे. आणि भारत हे संस्काराचं माहेरघर आहे. त्यामुळे या धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज नारायणगाव स्थित शिवभूमीमध्ये, हा नारायणगाव हे आमचं मोठं शहर आहे, मोठं गाव आहे. आणि तिथे सन्माननीय आमचे नेतृत्व करणारे आदरणीय सरपंच बाबूराव पांडे असतील, आदरणीय भगिनी वावळताई असतील, सन्माननीय संतोष वाजगे आणि हा संपूर्ण नारायणगावच्या सर्व पंचकृषीतले सर्व जो आमचा नारायणगाव वारवाडीचा परिसरामधील लोक आहेत, ही अतिशय कर्तव्याने देखणी माणसं आहेत. खरं तर हे आमचा प्रवेशद्वार म्हणजे आमचं या शिवभूमीचं नाक आहे. आणि इथे काम करत असताना प्रचंड मिळत घेऊन ही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीचं मग नदी स्वच्छता अभियान असेल, किंबहुना छत्रपती शिवरायांचं प्रवेशद्वार असेल, किंबहुना ह्या गावच्या व्यवस्थापनामध्ये अंडरलाईन गटर व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय बारकाईने काम करण्यामध्ये नारायणगावकर वारवाडीकर यांनी आता एक वेगळ्या पद्धतीचा अजेंडा संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आज आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. आता सध्या अधिवेशन चालू आहे. खरं तर स्वच्छता मोहिमेची जी प्रतिमा जी आहे, ती प्रतिमा ही भारताची प्रतिमा आहे. आणि त्या प्रतिमेला आज पुन्हा एकदा नारायणगावकरांनी जी साथ घातली, त्याच्यामध्ये आज संपूर्ण महामार्ग असेल, गाव असेल, गावच्या संपूर्ण भागातला परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी मोठ्या पद्धतीची टीम आज या स्वच्छता अभियानामध्ये उतरलेली आहे. आणि माझी अशी विनंती आहे, तालुक्यातल्या सगळ्या गावांच्या सर्व माझ्या असलेल्या माझ्या समाज बांधवांना, सर्व नागरिकांना, रहिवाशांना, जर महिन्यातून एकदा आपण सर्वांनी जर खरडा हातामध्ये घेतलं तर काय हरकत नाही. महिन्यातून एकदा आपण स्वच्छता मोहीम हातामध्ये घेतली, आपणच घ्यायची सर्वांनी आपापल्या गावापुरती. संत गाडगे बाबा आपले आदर्श आहे. आणि म्हणून या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये शेवटी कचरा आपणच करतो, तो कचरा आपणच साफ केला पाहिजे. आणि आपलं राष्ट्र फार महत्वाचं आहे. राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय ध्येयवादी विचाराने प्रेरित आपण राष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकलं पाहिजे. महिन्यातला एक दिवस मी माझ्या राष्ट्रासाठी देईल. आणि हा विचार जर रुजला आपल्या सर्व पिढ्यांमध्ये, तर मला असं वाटतं की भारताचं आपण हे जे सार्वजनिक जे स्वरूप आहे, जे एकत्रीकरणाच्या निमित्ताने आपण विचार भावनेच्या निमित्ताने जे एकजूट करू, ती एकजूट मात्र भारताचं सामर्थ्य उभं करणार आहे. त्यामुळे या स्वच्छता मोहिमेला नारायणगावकरांना, विशेष म्हणजे बाबूराव पाटील त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि हा आदर्श आपण सर्वांनी तो पुढच्या कालखंडामध्ये महिन्यातला एक दिवस मी माझ्या गावासाठी देईन, म्हणजे मुंबईकर, पुणेकर मंडळीचा रायगडच्या दिवशी ते पण त्याच्यात सामील होते. माझा गाव माझा अभिमान, माझा तालुका माझा अभिमान, माझं राज्य माझा अभिमान, माझा देश माझा अभिमान. अभिमान या शब्दाबरोबर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला जर सुराज्य करायचं असेल, तर मला असं वाटतं की ही विचारधारा अतिशय प्रेरणादायी आहे. मी नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानला मनापासूनच्या धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांच्या कार्याला मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. जय शिवराय. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.